विठ्ठल विठ्ठल नाम घेता दुःख सारे जाई, जनाईच्या भक्ती पुढे पांडुरंग धावून येई. फाटकी घोंगडी अंगावरी, फाटकी घोंगडी अंगावरी, अंतरी प्रेम अपार, भक्तासाठी विठ्ठल धावे, हाच भक्तीचा आधार, हाच भक्तीचा आधार. जय जय राम कृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी. नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला संत जनाबाईच्या जीवनातील अशी एक कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. एक गरीब दासी, अंगावर फाटके कपडे, झोपायला फक्त एक जुनी घुंगडी, पण तिच्या हृदयात होता साक्षात पंढरीचा राजा विठ्ठल. एक दिवस रात्री जनाबाई झोपल्या होत्या. सकाळी उठून पाहताच तर काय, त्यांची एकमेव घुंगडी गायब झाली होती. कोणी चोरली? गरीब जनाबाईचे दुःख पाहून विठ्ठलाने काय केले आणि त्या चोराचे पुढे काय झाले, तर चला ही तर अद्भुत कथा ऐकूया. विठ्ठल विठ्ठल लहानपणापासूनी नाम घेई जनाई, विठ्ठलच दिसे तिचं सर्व ठाई. लहानपणापासूनी नाम घेई जनाई, विठ्ठलच दिसे तिचं सर्व ठाई. गंगाखेड येथे जनाबाईचा जन्म झाला. लहानपणापासूनच विठ्ठल भक्ती आई वडिलांनी पंढरपुरात आणले. नामदेव महाराजांच्या घरी सेवा. गरीब होती पण भक्ती अपार होती तिची विठ्ठलावर. काम करता करता जनाबाई सतत म्हणायच्या, विठ्ठला तूच माझा आधार. हाती काम अन मुखी नाम, हाती काम अन मुखी नाम, जनाईचे जीवन विठ्ठल धाम, जनाईचे जीवन विठ्ठल धाम. तर पहाटे उठणे, घर झाडणे, दळण करणे, पाणी भरणे, काम करताना सतत नामस्मरण विठ्ठलाचे. एके दिवशी थकून जनाबाई रडू लागल्या. तेव्हा साक्षात विठ्ठल आला तिथं. तो स्वतः दळण दळू लागला. जनाबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. फाटकी घोंगडी असे अंगावरी, फाटकी घोंगडी असे अंगावरी, तरी जनाई श्रीमंत विठ्ठलाच्या नामावरी, तरी जनाई श्रीमंत विठ्ठलाच्या नामावरी. हिवाळ्याचे दिवस होते. जनाबाईकडे एकच घुंगडी होती, तीच त्यांची ऊब. एका रात्री त्या नाम घेत झोपल्या होत्या. गावातील एक चोर त्यांच्या झोपडीजवळ आला. त्याला वाटले या घोंगडीत काही मौल्यवान वस्तूच असतील आणि त्याने ती घोंगडी चोरली. अश्रू येती डोळ्यातूनी, हाक मारी जनाई पांडुरंगाची. अश्रू येती डोळ्यातूनी, हाक मारी जनाई पांडुरंगाची. सकाळी घोंगडी दिसेना. जनाबाई रडू लागल्या, विठ्ठला माझ्याकडे दुसरे काहीच नाही, हीच माझी संपत्ती होती. पण त्यांनी
चोराला शाप दिला नाही. फक्त विठ्ठलाला हाक मारत राहिल्या. जनाबाई भक्ताच्या दुखाला धावून येई, भक्ताच्या दुखाला धावून येई, विठेवरी उभा विठ्ठल रक्षण करी, विठेवरी उभा विठ्ठल रक्षण करी. अर्थ रात्री जो घोंगडी घेऊन झोपला त्याला त्याच रात्री स्वप्न पडले. सावळा विठ्ठल समोर उभा होता. विठ्ठल म्हणाला, अरे तू एका गरीब भक्तेची घोंगडी चोरलीस, ती माझ्या जनाईची आहे. चोर घाबरला, लगबग उठून बसला. त्याला रात्रभर झोप लागलीच नाही. विठ्ठल नामाचा झाला स्पर्श, चोराचाही झाला भक्ती मार्ग. विठ्ठल नामाचा झाला स्पर्श, चोराचाही झाला भक्ती मार्ग. पहाटे चोर पंढरपुरात आला. जनाबाईच्या पायावर पडला, मला माफ करा. घोंगडी परत दिली. जनाबाईने त्याला माफ केले, त्याला विठ्ठल नाम दिले. त्या दिवसापासून चोर भक्त बनला विठ्ठलाचा. शेवटी जनाबाईची भक्ती ठेवू अंतरी, कृपा करील विठ्ठल पंढरीचा हरी. जनाईची भक्ती ठेवू अंतरी, कृपा करील विठ्ठल पंढरीचा हरी. भक्तांनो, या कथेचा संदेश काय? त्यांच्या मनात विठ्ठल असतो, त्यांचे रक्षण स्वतः विठ्ठलच करतो. जनाबाई गरीब होत्या, पण त्यांची भक्तीच श्रीमंत होती. विठ्ठल भक्ताचा कधीच त्याग करत नाही. जर तुम्हालाही जनाबाईची भक्ती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल, जय जनाई माऊली. आणि माझ्या संत गाथा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. धन्यवाद भक्तांनो. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग.